पूजा वाटतं. आता घटस्थापना ना आज, त्यामध्ये घटस्थापना करतात आणि मग पूजा वगैरे करून आरती वरती करतात. ॲक्च्युली 8-8.5 रुपये बोलले ते मला वर्षाचे. तर नेक्स्ट महिन्यापासून हा नवीन डबा चालू कर ना. आता त्यांची कशी टेस्ट वगैरे काय ते बघता येईल. रोज रोज मूड फ्रेश कसा ठेवायचा काय समजत नाही. पण फक्त समोरच्या सोसायटीमध्ये देवीचं दर्शन घेऊया आणि मग तसं निघूया. पॉट पाहिजे होतं मला प्लांट लावायला, 2-3 प्लांट लावायचे. गुड मॉर्निंग. तर आज सकाळ मस्त झालेली आहे. आज थोडंसं फ्रेश वाटतंय कारण आज घटस्थापना झालेली आहे देवीची. जसं लास्ट टाइम गणपती आले होते ना, आले कोणतरी असं नवीन काहीतरी गोष्टी घडणार आता. तर आता तसं देवी आलेले आहे, तर असं वाटतं की आता परत काहीतरी नवीन गोष्टी घडतील, चांगलं काय ना काहीतरी होईल. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तर मागच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. हातरून वगैरे काढून घेऊया फटाफट आणि मग नंतर आपल्या रुटीनला स्टार्ट करूया. टक टक देख रुखसावर. गुड मॉर्निंग. इकडे पण गुड मॉर्निंग आणि तिकडे पण गुड मॉर्निंग. तिथे देवी बसले ना, तर मला वाटतं त्याची आरती होती होईल. हा बघा, तर अंबेमातेची आरती आहे. बघा कसं शंख वाजवलंय, मस्त वाटतं जरा. अरे वा वा. पूजा वाटतं. आता घटस्थापना ना आज, त्यामध्ये घटस्थापना करतात आणि मग पूजा वगैरे करून आरती वरती करतात. तर रात्री मला वाटतं तिथे गरबा असेल, आमच्या सोसायटीमध्ये नाही. चला तोपर्यंत आपण पाणी पिऊन घेऊया. मस्त वाटलं जरा आज सकाळ सकाळ. ॲक्च्युली काय आहे ना, हा लेफ्ट साईडचा माझा हँड आहे ना, इथे दुखतोय. कारण ॲक्च्युली काय मला वाटतं ना, मी असं ह्या कुशीवरती झोपलो असेल ना असं, तर त्यामुळे दुखायला लागलंय. थोडासा व्यायाम केला पाहिजे. मी काल आहे ना एक पोस्टर बघितलंय, मी नवीनच जिम ओपन होणार आहे. तर कदाचित मी ह्या जिमला गेलो होतो चौकशी करायला, जे आमच्या जवळच आहे. तर तिथे ॲक्च्युली भरपूर गर्दी होते. म्हणजे संध्याकाळी समजा मी संध्याकाळी जायचं म्हटलं तर संध्याकाळी एवढी गर्दी आहे ना तिथे. मी गेल्यावरती बघितलं तर एवढी पब्लिक होती, त्यामुळे तिथे करणं मला पॉसिबल नाही वाटलं. आणि तिथली फी पण जरा जास्त आहे. आता ते पुकारतात परत, तर तिथली फी पण जास्त आहे. त्यामुळे मी विचार केला तिथे नको जायला. ॲक्च्युली 8-8.5 रुपये बोलले ते मला वर्षाचे. तर ती नवीन जिम ओपन होणं त्याची कदाचित कमी असेल. आणि सुरुवातीला कसं जरा कमी ठेवतात ना, नंतर वाढवतात ते. तर त्याची कमी असेल ना, 5-6 हजार पर्यंत असेल ना, तर मी लगेच जॉईन करून टाकेन. तर हा माझा प्लॅन आहे. ते कमिंग सून लिहिलं होतं त्याच्यावरती, ते कधी पण ओपन होतं ते का बघितलं पाहिजे. मला वाटतं हप्त्याभरात 15 दिवसात ओपन होईल मला वाटतं, किंवा आजच होती की काय माझ्या घटस्थापना असल्यामुळे. तर चला पाणी पिऊया आपण फटाफट आणि खाली जाऊया. मी एकच कॉर्ड घेऊन जातो, हा डब्बा इथंच असतो. कारण एकच कॉर्ड चालतं, एक कॉर्ड खराब झालं तिथलं, एक बर्ड्स खराब झालेले. चला फटाफट खाली जाऊया. चावी वगैरे घेतलेली आहे. मी इथं खाली आले ना, जो आमचा झाडू मारायला येतो ना, त्याला विचारलं मी, जे आपलं किचन म्हटलं वॉश बेसिनच्या खाली जे पाणी जमा होतं आहे ना, तर त्याला विचारलं ते क्लीन करू शकतो का. तो बोलला की हा करू शकतो. तर तो बोलला संध्याकाळी येतो मी. तर बघूया आज संध्याकाळी त्याकडून ते क्लीन करून घेऊया. आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली. मी डबावाला म्हणजे वॉचमॅनला विचारलं काल की इथे नियर कोण अजून असं टिफिन सर्व्हिसवाला कोण आहे का टिफिन देणारं. तर ते बोलले की आमच्याच बिल्डिंगमध्ये कोणतरी आहे. त्याला बोललो की त्याने विचार एकदा, जर झालं चुकून तर मग मी तिथे स्टार्ट करेन. कारण तो डबा तर मला बंद करायचा आहे ह्या महिन्यात. तर नेक्स्ट महिन्यापासून नवीन डबा चालू करेन. आता त्यांची कशी टेस्ट वगैरे काय ते बघता येईल. आता मग अजून काहीतरी दुसरं ऑप्शन शोधलं पाहिजे. तर चला मग फटाफट आपण आता वॉकिंग करूया आणि मग निघूया. चलो थोड़ा रिलैक्स होते. उससे बात हो गया, वो बोला शाम को 6 बजे आता हूँ. जरा इसका इंक्वायरी करो ना, टिफिन का. क्या बोले. ओके
एक बार मिलना पडेगा पहिले उनसे. तर चला फायनली डबेवाल्याची मीटिंग झाली माझी, जे आमच्या बिल्डिंगमध्ये राहते तर वरती जाऊया पहिलं, मग तुम्हाला सांगतो. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मी तो वॉचमॅनला सांगितलं ना आत्ता की तुम्ही कॉन्टॅक्ट केला का त्या डबेवालीला, म्हणजे डबेवाल्यानं ते की या बिल्डिंगमध्ये राहतात ते बोलले काल कॉन्टॅक्ट झाला होता आणि आता त्यांनी बोलवलं होतं, तर बोलणं झालेलं आहे. तर ठीकठाक आहे डबा आणि आपल्या कोकण साईडचेच आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. हे जे आहे डबेवाले ना ते मला ते दुसरीकडे, त्यामुळे त्यांची टेस्ट नाही बरोबर लागत आहे. आता हे कोकणी तर कदाचित त्यांची टेस्ट चांगली असेल, कदाचित काही कोकणीवाल्यांची टेस्ट चांगली, कारण मी खाल्ले कोकणीच्या घरात जेवलोय मी, त्यांची टेस्ट चांगलीच असते. तर 1 तारखेपासून मी सांगितलंय, आता नवरात्री 9 दिवस 10 दिवस तर आता मला हिच्याकडून डबा घ्यायला लागेल आणि त्यानंतर बघूया मग 1 तारखेपासून तिचा डबा चालू करूया. चला तर आता जरा बरं वाटतं की ठीक आहे, एक कोणतरी ऑप्शन भेटलेलं आहे मला, तर ते चालू करूया, मग नंतर बघूया पुढे कसं काय होतंय ते. तर चला फटाफट आवरून घेऊया आणि ऑफिससाठी निघूया. तर टिफिन सर्व्हिसला कॉल केला होता, तर डबा खाली ठेवला बोलतात, जाऊन बघूया. आणि प्रॉब्लेम काय होतोय म्हणजे आज थोडासा मूड फ्रेश आहे, त्यामुळे आज रील बनवायला, आपला व्हिडिओ बनवायला त्याला इंटरेस्टिंग येतोय. कधी कधी मूड ऑफ असतो, तो वैताग असतो, पण रोज रोज मूड फ्रेश कसा ठेवायचा काय समजत नाही. जर तुम्हाला काय आयडिया असेल रोज मूड कसा फ्रेश ठेवायचा, रोज हॅप्पी कसं राहायचं का असेल तुमच्याकडे आयडिया, तर तुम्ही कमेंट करून कळवा. कारण रोज रोज मूड फ्रेश ठेवणं, हॅप्पी ठेवणं पॉसिबल नाही होते. कधी कधी एवढा वैतागतो ना, तर असं वाटतं की यार जाऊ दे, असं सोडून दे, असं सगळं असं वाटतं. पण नाही, त्यात पण मी हळूहळू मूड फ्रेश ठेवायचा प्रयत्न करतो. सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून मी व्हिडिओ बनवतो, कारण जर प्रॉब्लेम्स डोक्यात ठेवले तर मग व्हिडिओ बनवायला जमणारच नाही मला. तर चला खाली जाऊया, पहिला डबा घेऊन येऊया आणि मग बघूया डब्यात काय आज तरी काय चांगले देतात की नाही काय माहीत नाही, पण ठीक आहे, चला जाऊन बघूया. आज असं दिलेलं आहे, ह्याचे चपात्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ही बटाटा आणि वांग मिक्स आहे. पटापट खाऊन घेऊया, डबा भरून घेऊया. पहिला डब्यामध्ये फक्त बटाटा टाकतोय. चलो, काजू बदाम घेऊन येतो. हे बघा, ॲक्च्युली बदाम तर संपले, तुम्हाला माहितीच आहे, फक्त काजूच राहतात. आजची भाजी जरा चांगली आहे. जेव्हा चांगला असतं तेव्हा चांगलं सांगणार आहे, जेव्हा खरंच जर आवडत नाही तेव्हा जे आहे ते खरं सांगणार मी. मस्त गाणं लागलेत ना आता. आवाज येतो की नाही माहित नाही, येत असेल मला वाटतं. तर चला डबा घेऊन जाऊया आणि 1 सेकंड, हे ॲक्च्युली ह्याच्यात भरून ठेवा पटापट. भरूया थोड्या वेळातच. नाश्ता वगैरे झालेला आहे. आपण समोरच्या सोसायटीमध्ये जाऊया, तिथे देवी बसले ना, आज घटस्थापना बसले, तर देवीच्या पाया पडूया, कारण आमच्या बिल्डिंगमध्ये नाही म्हणून देवीच्या पाया पडूया आणि मग ऑफिसला निघूया. तर फायनल झालो रेडी. ॲक्च्युली ग्रुपच्या, आमच्या सोसायटीच्या ग्रुपवरती एक मेसेज आला होता की 10:30 वाजता घटस्थापना आहे. म्हणजे आता मूर्ती नाही आणत, पण फोटोज वगैरे ठेवून पुजतात. 10:30 पर्यंत आपल्याला थांबता येणार नाही, आपण फटाफट निघूया आता ऑफिसला, कारण आपल्याला वेळ पण झालेला आहे. आपण फक्त समोरच्या सोसायटीमध्ये देवीचं दर्शन घेऊया आणि मग तसं निघूया. ते बघा खाली मी आलेलो आहे माझ्या सोसायटीच्या इथे. तर हे बघा आतमध्ये सजवलेलं आहे, तर इथेच फोटोची स्थापना करतील. तर बघा फोटो खाली ठेवलेला आहे, हलकासा दिसतोय बघा,
तर इथे 10:30 वाजता घटस्थापना होईल आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये आमच्या. तर आता मला पण उशीर झाला त्यामुळे आता मी थांबणार होतो. ते बाजू सोसायटीमध्ये जाऊया आपण. झालेलं दर्शन मस्त. त्या वॉचमॅनला वाटलं की मी कोणीतरी घरी चाललो आहे, त्यामुळे एंट्री करत होता. ठीक आहे, त्याचं काम आहे. बोललो की मी दर्शन घ्यायला आलो आहे माझ्या सोसायटीमधूनच, कारण आमच्या सोसायटीमध्ये मूर्ती नाही बसवली. तर मस्त दर्शन झालं. चला तर मग आपण आता निघूया आपल्या कामाला. मी आता ॲक्च्युली खारघरला आलो होतो. पॉट पाहिजे होतं मला प्लांट लावायला, 2-3 प्लांट लावायचे. तर इथून मी हे 3 पॉट घेतलेले आहेत. हे छोटेवाले घेतलेत 3, कारण माझ्या ग्रिलमध्ये छोटेच बसतात. 3 घेतले आणि थोडंसं दगड घेतला. तर घरी माती आहे माझ्याकडे. इथं माती बोलतात की माती आहे तिकडे, पण ओली माती भरपूर आहे. तर चला हे 3 पॉट घेऊन जाऊया आणि घरी जाऊन लावूया काहीतरी चांगलं प्लांटमध्ये. बडावाला 250 और छोटा ये छोटा वाला है क्या? ये ओके, ये छोटा आहे. हे 200 रुपयाचं आणि 250 रुपये. हे 3 पॉट घेतलेले आहेत. हे घेऊन आता आपण जाऊया, निघूया. झाडं तर आहेत घरी आपल्याला, ते झाडं थोडं चेंज करायचे आहेत. 1-2 झाडं वाढवायची पण आहेत. तर चला मग इथून निघूया पहिलं. ॲक्च्युली मी आता दादाच्या घरी आलेलो आहे आणि बाहेर पाऊस पण भरपूर पडतो आहे, बघू शकता तुम्ही. तर आवाज दिसत तर नाही पण हा बघा थोडा दिसतो आहे. तर आता पाऊस आहे तर थोडंसं थांबतो आणि मग इथून जेवणच मी निघतो. म्हणजे लाईटलीच खाणं, जास्त पण काही हॅवी नाही खाणं. संध्याकाळी थोडंसं आता भूक पण नाही. 2-2:30 वाजता मी जेवलेलो आहे. तर आता सोसायटीमधला गरबा काय बघायला जमणार नाही. उद्या बघूया बघायला भेटतोय का. चला थोडं खाऊया आणि मग निघूया. तर आजचा डिनर संपू शकतो. डिनरच आहे. तर फायनली माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि प्रॉब्लेम असं झाला की मी आता निघत होतो घरी जायला, पण पाऊस भरपूर चालू झालेला आहे आणि अर्धा 1 तास झाला मी वाट बघितली पण पाऊस का थांबला नाही. तर विचार करतो आता इथं रात्री आज इथंच थांबतो आणि सकाळ मग इथून डायरेक्ट ऑफिसला जाईन. तर हा व्हिडिओ आपण आता स्टॉप करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.